नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. आज पुन्हा विषय आहे जयंत पाटील. जयंत पाटील यांचा सत्तेमध्ये प्रवेश, मग तो अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये का भारतीय जनता पक्षामध्ये, ह्याच चर्चा चालू आहेत. परत आता मंत्रिमंडळ विस्तारही झाला, 39 आमदारांनी शपथ घेतली मंत्रिपदाची. तरी जयंत पाटील हे काही आमच्यात येणार का तुमच्यात येणार, ह्या चर्चा थांबायला वेळ नाही. हेच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. काय आहे नक्की गणित भारतीय जनता पक्षा? आता जयंत पाटील हे मात्र चुप आहेत, काही बोलत नाहीत. खोदून त्यांना विचारलं तरी काही सांगत नाहीत. योग्य वेळी योग्य निर्णय, हे मात्र ते बरोबर घेऊन बसलेत. योग्य वेळी योग्य निर्णय म्हणजे हा निर्णय कधी होणार आहे? आता अजून त्यांच्या डोक्यात काय आहे? आणि पवार साहेबांच्या, जे थोरले पवार साहेब, शरद पवार साहेबांच्याही डोक्यात काय आहे? त्यांच्या वाढदिवसापासून बरीच चक्र फिरायला लागलीत, राजकीय वातावरण बदल व्हायला लागलाय असं बोललं जातंय. नक्की काय आहे ते पवार साहेबांचं कधी उघड होईल काय सांगता येत नाही. परंतु जयंत पाटील हे द्विधा मनस्थितीत असावेत हे मात्र नक्की आहे. एक मुत्सद्दी राजकारणी आहेत, अभ्यासू आहेत, राज्याचेच नेते आहेत. आणि जयंत पाटील हे सगळ्यांना आपल्याकडं आले तर आपला पक्ष भक्कम होणार हे सगळेजण गृहीत धरून आहेत. यावेळेला थोडं ते मताधिक्यात ते कमी आले असले तरी त्यांची सहकार क्षेत्रातली ताकद आपल्याला कधीही विसरता येणार नाही. त्यांनी केलेलं सहकार क्षेत्रातलं काम, यापूर्वी त्यांनी मग मंत्रिपदसुद्धा, थोडा काळ गृहमंत्रीसुद्धा ते होते, परंतु जास्त करून अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी अतिशय मोलाची आणि चांगली आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, ते आपल्याकडं हवं आहे. अजितदादांना सुद्धा जयंत पाटील हवेत, आपल्या पक्षात यावे, त्याच्यासाठी वेलकम आहे. ते वेळ प्रसंगी आपल्या मंत्र्याला सुद्धा राजीनामा द्यायला होतील, कुणाला कुठलं हे पाहिजे तर, असं सुद्धा बोललं जातंय. परंतु जयंत पाटलांना अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे का, हा पहिला प्रश्न महत्वाचा आहे. त्यांना ते नेते मान्य करायला तयार आहेत का? कारण आतापर्यंत राजकारण आपण बघितलं, पवार साहेबांच्या मागे ते खंबीरपणानं उभारले, अजितदादांच्या बरोबर गेले नाहीत का? तर अर्थात त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मुख्यमंत्री पद हे आपल्याला मिळेल या भावनेतनं ते पवार साहेबांच्याकडे होते. अजितदादा असताना मुख्यमंत्रीपद हे नाव सुद्धा काढता येणार नाही, कारण अजितदादांची ती इच्छा अजून अपुरीच आहे ना. मग त्यांची पुरी झाल्याशिवाय मग त्यांच्याच पक्षातले 2 नंबरचे नेते कसे मुख्यमंत्री होतील? त्यामुळे तिथं ते जाणार का, हा एक विषय. आणि दुसरा, आता भारतीय जनता पक्षामध्ये आत्ता जाऊन उपयोग काय? आत्ता जाऊन उपयोग म्हणजे केंद्राच्या राजकारणामध्ये आता पवार साहेबांचं जे गणित, केंद्रीय मंत्रीपद, मग सुप्रियाताईंना अशा पद्धतीने काही गणित जमत असतील तर मग भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन मंत्री व्हायचं. मग ते भारतीय जनता पक्ष केंद्रातनं ठरवलं तर होऊ शकते, काय पण होऊ शकते. भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा ते मंत्री होऊ शकतात, काही होऊ शकेल. वरनं सांगितलं बाबा नाही ह्याला थांबवा, हे ना घ्या, काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षामध्ये काय पण केंद्रीय नेतृत्वाने ठरवलं आणि झालं नाही असं होऊ शकत नाही. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये जायला ते स्वतःहून तयार नसले तरी पवार साहेबांनी काही डाव खेळला केंद्र स्तरावर तर जयंत पाटील प्राधान्य कदाचित भारतीय जनता पक्षाकडं, येस आपण तेच करू म्हणतील. अजितदादांच्याकडे जाण्यापेक्षा त्यांच्याबरोबरच राहू, कारण महायुती आहे, आपण तिकडं जाऊ. परंतु हे पवार साहेब हा डाव मोडणार आहेत का महाविकास आघाडीचा, हा पहिला मुद्दा त्याच्यामध्ये येईल. जयंत पाटलांचा ज्यावेळेला आपण आता विषय घेतोय, जयंत पाटलांना भारतीय जनता पक्षानं पण वेलकम केलंय, मग वरती हे ठरलं असेल तरच ते वेलकम आहे. वरती पवार साहेबांचं गणित जमत असेल, ही ताकद मिळत असेल, नाहीतर जयंत पाटील आता नुसतं किती आमदार घेऊन जाणार आहेत, त्यांचं ऐकणारे किती आमदार आहेत? मुळात आहेत 10, खासदार किती ऐकणार आहेत? हा विषय पहिला महत्वाचा आहे. त्याच्यात त्यांचं ऐकणारे किती असणार? पवार साहेबांना सोडून असे किती जाणार? हे गणित अजितदादा सुद्धा घालतायत, देवाभाऊ सुद्धा घालतायत आणि भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व सुद्धा घालतंय. एक नक्की आहे की काहीतरी गडबड चालू आहे आणि जयंत पाटील सुद्धा हे द्विधा मनस्थितीत आहेत. त्यांच्याकडे आमचे काही प्रतिनिधी पण जातात, परंतु ते खोदून विचारलं तरी योग्य वेळी योग्य निर्णय हीच धरलेली आहे. त्याने हेच बोलतायत सारखं, म्हणजे काहीतरी निर्णय तर करणार आहे, ठाम सांगत नाहीत. नाही, आम्ही आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार आहे आणि आता आम्ही परत आमचं मोठ चांगली बांधणार आहे आणि आमच्यातले कोणी खासदार जाणार नाहीत, फुटणार नाहीत, आमदार फुटणार नाहीत, असं ठामपणे जयंत पाटील कुठं बोलताना दिसत नाहीत. हा पण मुद्दा आहे ना.
पण जयंत पाटील हे उघड कधी होणार? पवार साहेबांचं राजकारण, पवार साहेबांच्या डोक्यात काय आहे त्याचा अंदाज घेऊन त्यांच्या मान्यतेनंच काहीतरी ते बोलतील अशी आत्ता अपेक्षा आहे राजकारणातली. कारण आता तर आमदारांचा शपथविधी सगळा मंत्रिपदाचा झालेला आहे. त्यातून पुढं काय गणित राजकारणातली होत आहेत, जयंत पाटील कुणाकडं, वेलकम तर दोन्हीकडे आहे त्यांना, भारतीय जनता पक्षामध्ये अजितदादांच्याकडे आहे. काय होतं हे आपण बघत राहू, लगेचच कळेल आपल्याला. काही दिवसातच राजकीय गणित ही स्पष्ट होणार आहेत. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत. EVM हा विषय आता मागं पडत निघालेला आहे, हे आपण बघतोय. आणि ह्याच्यातनं जयंत पाटलांची भूमिका हे राज्यातला एक उत्सुकतेचा विषय होऊन बसलाय राजकारणातला, आणि ते लवकरच आपल्याला कळेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.